नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या जर्नीमध्ये. तुम्ही एंडपर्यंत राहा. तुमच्या माझ्यासोबत आज काय करणार आहे दिवसभर तुम्हाला सगळं दाखवतो, तर तुम्ही राहा एंडपर्यंत भावांनो. तर आता आपण करणार आहे पराठा करणार आहे भावांनो. तर मम्मी काय सकाळी नुसता घेऊन गेलते, पनीर पण ठेवलेले आहे. तर आपण पराठा करून जेवून जाणार आहे आपण दुकानावर मावापाशी. तर आता आपण पराठा करून जाणार आहे जेवायला, जेवून जायचं आहे भावांनो. हे पराठा आहे आपला, हे आपल्या इथं तयारच पराठा मिळते भावांनो. तुमच्या इथे मिळत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. यासाठी आपण आता घेणार आहे तवा घेणार आहे भावांनो. तवा तर जरा घाण झालेला आहे, तर आपण हिला धुवून घेऊया आता पाणीमध्ये घालून. जराच घाण झालेला आहे, आपण धुवून घेऊ आता. तवावर तर पाणी घालून घेतलेलं आहे आपण. तर आता जाऊया आपण पराठा तयार करायला. आपल्या इथं तयारच पराठा मिळते भावांनो. तर चला आपण जाऊया आता पराठा तयार करा. पहिला तवा ठेवलेला आहे आपण गॅसवर. गॅस चालू केलेला आहे. गॅस खाल्लं पण गॅस तर चालू केलेला आहे आपण. तर आपण आता ठेवूया यावर तवा. तुम्ही बघू शकता गॅस चालू आहे आपला, यावर ठेवलेला आहे तवा. तर 1 सेकंड भावांनो, यावर पहिला आपण पुसून. तर गॅस तवा तर पुसून झालेला आहे. तर आता आपली चालू करायची बारीक गॅस. पुन्हा एकदा आपण गॅस चालू करूया. तर गॅस चालू झालेला आहे. गॅस मधून खूप वास मारत आहे. पराठा काढूया आपण जरा 1 सेकंड म्हणून. मोबाईल इथं लावतो मी. तर मी ट्रायपॉड काढून घेतलेला आहे. तर इथं मी आता इकडनं ट्रायपॉड लावून घेतो, म्हणजे तुम्हाला बरोबर दिसेल मी काय काय कसं करत आहे. तुम्ही बघू शकता ट्रायपॉड लावून घेतलेला आहे. तर ट्रायपॉड बरोबर आपण इथं मारलेला आहे, फोकस मारलेला आहे. तर इथं मोबाईल लावणार आहे. पण आता इथं मोबाईल लावल्यावर बरोबर तुम्हाला दिसणार आहे आपण गॅसवर काय काय करत आहे. तर आता लावून घेऊया आपण ट्रायपॉड मध्ये मोबाईल. तर गाइस आपण मोबाईल तर लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता आम्ही तर गॅस बंद केला, तर मी 10 मिनिटासाठी ट्रायपॉड लावून होतो. तर गॅस चालवून घेऊया. चालू करून घेतलेला आहे गॅस. तर आपण थोडंसं तेल घालून घेऊया आता यामध्ये. तर गाइस तेल तर घालून घेतलेलं आहे आपण. तेल आहे आता. मला येत नाही गाइस, कधी कधी तर करतोय मी. खूप दिवसांनी करावं लागलं पहिल्यांदा आज गाइस. गरम होऊ दे आपला गॅस. गॅस गरम व्हायला लागलाय. तुम्ही बघू शकता जरा जरा फरक दिसायला लागलाय तुम्हाला यामध्ये. तर गाइस रेडी पराठा असं मिळतोय गाइस. रेला आता करून आपण खायचा आहे. तुम्ही बघू शकताय रेडी पराठा असं मिळतोय. तर आपण घालून घेऊया. जास्त नाही करणार भावना, एकच करणार आहे माझ्या पुरता. तुम्ही बघू शकता जरा जरा लाल होतोय जाते ती. बघू शकता तुम्ही खाली जरा जरा कलर आलेला आहे.
टाइम लागत आहे भावना, खूप टाइम लागत आहे. मला काय कळे नाही यातलं. पराठा लाल झालेला आहे बघू शकता तुम्ही. बघा कलर आलेला आहे गाईस. तर गाईस तुम्ही बघू शकताय पराठा रेडी झालेला आहे आपला. तर याला आपण बाजूला ठेवून टाकूया. तर गाईस तुम्ही बघू शकता पराठा आपला रेडी झालेला आहे. तर आपण जास्त पराठा नाही केलेला आहे, एक पराठा केलेला आहे. तर आता पनीर भाजी सोबत खाणार आहे आपण. तर आपण घेऊया आता पनीर भाजी. या पराठाचं नाव आहे केरला पराठा. तर तुम्ही बघू शकता, तुमच्या इथं पण मिळत असेल तर कमेंट मला नक्की सांगा. तर भावाने खायला खूपच छान लागते भावना. तर तुम्ही बघू शकताय ही पनीर आहे. पनीर आणि पनीर भाजी आणि पनीर पराठा आहे. खाऊन बघा भावना, एकदम टेस्टी लागते. तर भावना खायला एकदम टेस्टी लागते. ही पनीर भाजी आहे, पनीर पराठा आहे भावना. तुम्ही खाल्ला असाल कमेंट मध्ये नक्की सांगा. खूपच भारी लागते भावना, तुम्ही खाऊन बघा. तर लय भारी लागते. तुम्ही आता एकदम पराठा पण एकदम कुरकुरीत झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. एकदम कडक झालेला आहे पराठा पण. तुटत आहे बघा, सगळं तुटत आहे. कच्चा असलं तुटत नाही भावना, तुटत आहे आता. बघू शकता तुम्ही पराठा पण एकदम डेंजर झालेला आहे. पराठा पण झालेला आहे बरोबर. आता आपण खाऊन बघूया. क्वालिटी भावना एकदम डेंजर लागते. मी आवडून झालेलं आहे. आता कपडे काढून चेंज करून घेतलेलं आहे. तर आता जाणार आहे आपण दुकानावर. चला मग जाऊया आता आपण. तर काय आपण आलेलो आहे आता दुकानावर. तर आता ट्रॉफिक जाम झालेला आहे, मामा इथं बसलेला आहे. आता आलेलो आहे आपण दुकानावर. हलती रात्र आलो घरला. तर आल्या मी म्हणलो चला तर काहीतरी गार पिवा म्हणलो. तर केलेला काहीतरी नवीन काहीतरी मीनच केला हाताना. तर केलता मी बघा मीना मिल्क शेक केलता भावानं. एकदम क्वालिटी मिल्क शेक. यामध्ये खजूर आपण जरा बदाम घालून एकदम कडक मध्ये केलेला आहे, केलेलं घालून. नवीन काहीतरी करायचं म्हणून केलेलं आहे भावानं. ही याला पिऊन घेऊया चला. याला भावानं माझ्या पद्धतीनं केलोय मी. याला यामध्ये घातलेला आहे बघा, मी आता घातलेला आहे खजूर, घातलेला आहे बदाम, घातलेला आहे काजू, घातलेला आहे केळ, घातलेला आहे साखर, घातलेला आहे. तर नवीनच काहीतरी झालेलं आहे भावानं. तर तुम्हाला पिऊन दाखवतो कसं झालेलं आहे. तर याला पहिला आपण शेक करून घेऊया. बघू शकता कसं झालेलं आहे. तर काय आता बारी हिला टेस्ट करून बघायची. जरा थोडीशी घेऊया, टेस्ट करून बघूया. एकदम क्वालिटी झालेला आहे भावना, तुम्ही पण करून बघा. तर गाईस मी पिऊन बघितलेलं आहे. तर लय भारी लागत आहे. नेक्स्ट टाइम अनेकदा करणार आहे मी ही. तर तुम्ही पण घरात करून बघा, लयच भारीत लागत आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आतनं कसं दिसत आहे बघा भावना. नवीनच काय तर घरात केलं पण एकदम भारी लागत आहे. बाहेर जाऊन पिल्यावर वाटायला लागले मला, एकदम भारी. ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.